नमस्कार मित्रांनो, एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। आपण या महाराष्ट्रातील तमाम शासनाच्या ध्येय धोरणाकडे जर आपण लक्ष दिलं तर आज बिकट परिस्थिती येऊन ठेपलेली आहे आणि ज्या लोकांना आपण या संसदेमध्ये विधान भवनात ज्यांना पाठवलं आहे हे लोक आज SC/ST ओबीसींच्या संविधानिक अधिकारावर गदा आणण्याचं काम करण्याचं षडयंत्र हे महाराष्ट्रातील शासन असेल, केंद्रातील शासन असेल, ही शासन एवढी दुर्मिळ शासन झालेली आहे की हे संविधानिक अधिकारांचं हनन करून संपूर्ण क्षेत्र खालीकरणाकडे आणत असल्यामुळे या देशातील सर्वात जास्त मोठा समाज असलेला ओबीसी, त्यानंतर SC/ST या तीन कॅटेगरी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अति मागासल्या होत्या। यांना कोणत्याच प्रकारचं शिक्षण नव्हतं, नोकऱ्या नव्हत्या, यांच्याकडे संपत्ती नव्हती। या सगळ्या गोष्टी आमच्या महापुरुषांच्या आंदोलनाला पूर्ण झाल्यात। त्याच आज कोठीतरी देशामध्ये क्रांतीचं U-टर्न होण्याची दाट शक्यता आहे। आपण आज बघतो आहोत प्रत्येक क्षेत्र खालीकरणाकडे वळवण्याचं काम या महाराष्ट्रातील सरकार असेल, केंद्रातील सरकार असेल, हे करत आहे। आणि ज्या देशाचं शिक्षण खालीकरण झालं त्या देशामधल्या असंख्य समाज हा अशिक्षित असतो, अशी अवस्था आज या देशामध्ये आलेली आहे। आणि ज्या देशातलं शिक्षण क्षेत्र खालीकरण केल्या जातं आणि त्या खालीकरणामध्ये कंपन्यांना देऊन सरकार कुठेतरी संविधानिक अधिकार समाप्त करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये होत आहे। साथियो, आज सर्वात जास्त संख्या असलेला समाज म्हणजे तो ओबीसी समाज। आज ओबीसी समाजातील लोक आपल्या न्याय हक्काकडे लक्ष देत नसल्यामुळे आज देशाची बिकट अवस्था निर्माण झालेली आहे। साथियो, समाजामध्ये आपण मुली देत असताना नोकरीच्या बाबतीतला विचार करतो आहोत, पण या देशातील टक्केवारीनुसार आजपर्यंत भारत सरकारने ओबीसींच्या जागा भरलेल्या नाहीत। आणि ओबीसीचे लोक घरी बसून त्यांच्या मुली नोकरीवाल्याला देण्याचे स्वप्न बघणाऱ्या लोकांनो, थोडं या देशाच्या संविधानाकडे बघा आणि तुमची अवस्था, तुमच्या आजोबा पंजोबांची अवस्था काय होती आणि आजची स्थिती काय आहे हे बघण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। आज महाराष्ट्र शासन आश्रमशाळा असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, ह्या जर बंद झाल्यानंतर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा ओबीसी समाजावर येणार आहे। कारण ग्रामीण भागात शेतकरी वर्ग हा ओबीसी समाज आहे आणि या गावामध्ये असणारा समाज आहे। या सगळ्यात जास्त उणीवा आपल्या समाजात होतील। त्यानंतर नोकऱ्यांच्या संदर्भ असेल तर ओबीसी समाजाची संख्या जास्त असताना ओबीसी समाजाची टक्केवारी या देशातील राज्यकर्त्यांनी आतापर्यंत कधीच अंमल केली नाही। ही अंमल झाल्यावर सर्वात जास्त ओबीसीचे पूर्ण नोकऱ्यावर लागतील। यासाठी कोण लढेल, कोण बोलेल? आजच्या आम्ही ज्या ओबीसी नेत्यांना पण निवडून पक्षाच्या माध्यमातून देतो ते पण लोक आज विधान भवनात बोलताना दिसत नाही। आज नागपूरचा विधान भवन झाला, त्यामध्ये विदर्भातील एकही नेत्यांनी जिल्हा परिषद शाळेंच्या बाबतीत आपला आवाज उठवलेला नाही। या संदर्भात ओबीसी लोकांनो जागृत होण्याची गरज आहे आणि आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा असेल, आश्रमशाळा असेल, हे वाचवण्यासाठी सगळ्या लोकांनी काम केलं पाहिजे। साथियो, आज ज्या लोकांना आपण निवडून दिलं हे लोक उद्योगपत्यांचे घर भरण्याचं काम करतात आणि त्यामधून यांना सुद्धा पर्सेंट मिळतो आहे। आज आपण महाराष्ट्राच्या 9 कंपन्यांचं खालीकरण देण्याचं सगळं सरकारी डिपार्टमेंट त्या कंपन्यांना देण्याचं ठरवलेलं सरकार आहे। ही सरकार आमचे नातेवाईकच त्या कंपन्यामध्ये जे पुढारी आहेत किंवा CEO आहेत ते त्यांचे नातेवाईकच आहेत। आपण इनडायरेक्टली जर तपासणी केली तर हे इनडायरेक्टली त्या नेत्यांना पैसे मिळतात। म्हणून समान माझ्या महाराष्ट्रातील आणि भारतातील जनतेनो
आपण 5,000 बाबतीत जाऊन आज आपलं संविधानिक अधिकार समाप्त करण्याच्या षडयंत्र या देशातील सरकार करत आहे। याकडे आपल्या लोकांनी लक्ष देण्याची गरज आहे। आज शेतकऱ्यांना पाणी न देता खालीकरणाच्या कंपनीला पाणी देण्यासाठी सरकार एग्रीमेंट वरच्या वर करून घेत आहे आणि ते सरकार शेतकऱ्यांना सुद्धा माहित नाही, त्या गावातील लोकांना माहित नाही, अशी अवस्था आज या देशामध्ये होत आहे। साथियो, यासाठी आपण जागृत झालं पाहिजे आणि सगळ्यात प्रथम ओबीसी समाज जागृत होणे काळाची गरज आहे। आज ज्या विधान भवनामध्ये जे SC/ST ओबीसीचे लोक ज्या पदाचे वरिष्ठ असताना त्यांना डावळून आज एका व्यक्तीला या ठिकाणी मुख्यमंत्री बनवल्या जातं, ही पण महाराष्ट्राची शोकांतिका या देशात आहे मित्रहो। यासाठी तमाम माझ्या SC/ST बांधवाच्या युवा लोकांनो आपण जागृत झालं पाहिजे आणि आपण आपले संविधानिक अधिकार वाचवण्यासाठी काम केलं पाहिजे। आणि जर आपण ही अवस्था जर बघत राहिलो तर येणारा काळ हा दुर्मिळ आहे आणि अत्यंत बिकट अवस्था आमच्या महापुरुषांनी जेवढं संघर्ष केलं ते कुठेतरी गहाळ होणार आहे। तरी सगळ्यांनी या सिस्टममध्ये यावं आणि आपण आपले संविधानिक अधिकार वाचवण्यासाठी काम करावं। आज या देशामध्ये फुलेशाह आंबेडकरांच्या विचारानंतर, बाबासाहेबांच्या नंतर एक काशीरामजी यांनी या देशाला महापुरुषांनी काय केलं हे समजावून त्यांना सामाजिक मुवमेंटचं ध्येय धोरण सांगून या देशामध्ये महापुरुष जे विसरले होते त्या महापुरुषांची आठवण म्हणून त्यांनी काम केलं। साथियो, बहुजन समाज जागा करण्यासाठी त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य खतम केलं। पण आज या SC/ST ओबीसीच्या लोकांनो, तुम्ही त्या काशीरामच्या कथ सुद्धा तुम्हाला माहीत नसल्यामुळे आज तुमच्यावर येणारी पिढी जी आहे ही भरपूर अत्यंत बिकट येणार आहे आणि आपल्या संतांना आम्ही कधी वाचलं नाही, आमच्या महापुरुषांना कधी वाचलं नाही आणि आज रडण्याची वेळ आमची आली आहे। साथियो, आपल्याकडे पैसा असेल पण आपण संविधानिक अधिकारात जर नसलो तर आज जे कंपनीत काम करतात त्या कंपनीच्या विद्यार्थ्यांना, युवकांना विचारा की त्यांची काय अवस्था आहे। म्हणून सगळ्यांनी संविधानिक अधिकार वाचवण्यासाठी काम करावं। सगळ्यांनी या देशातील जी पक्ष आहे ते संविधानिक अधिकार समाप्त करण्याचं षडयंत्र करण्याचं काम सुरू आहे, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आपण यासाठी काम केलं पाहिजे। धन्यवाद। जय संविधान, जय भारत।